कोल्हापूरच्या लोकांनी दाखवून दिलं की लोकांचं न्यायालयसुद्धा महत्त्वाचं असतं आणि तशा प्रकारचा हत्तीच्यासाठी झालेला संघर्ष आणि त्याचा विजय हा महत्त्वाचा आहे. राजूभाऊ शेट्टी असतील, बगाडे सर आहेत, सागरजी आहेत, सगळेजण सगळ्यांसोबत ज्या ताकदीने सगळ्या धर्माचे लोक उभे राहिले हत्ती परत आणण्यासाठी, त्याच्याबद्दलच्या घडामोडी आपल्याला राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांनी दखल घेण्यापर्यंत बघायला मिळाल्या. आणि मला वाटते की हत्तीच्या निमित्ताने लोकशाही प्रस्थापित होताना पहिल्यांदा कोल्हापुरात दिसत, कारण की एक असा अदृश्य घटक जो सत्तास्थानी आहे, सत्ता स्वतः चालवत आहे, अशा घटकाच्या हातातून हत्ती परत आणणं ही काही साधी गोष्ट नाही आहे. त्यामुळे सगळ्या कोल्हापूरकरांना आपण सॅल्यूट करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या निमित्ताने एक गोष्ट महत्त्वाची आहे की आता कोणत्याही कायदेशीर कटकटी या लोकांच्या मागे लागणार नाहीत. अशा पद्धतीने हत्ती परत देणं हे त्यांना शक्य आहे का, हे जरा डोळे उघडून व्यवस्थित बघावं लागेल. प्रत्येक ओळ वाचून ॲग्रीमेंटमधली काय असेल तर तशा पद्धतीने हत्ती परत येणं हा मोठा विजय ठरला. याआधी ह्या सगळ्या संदर्भात बाजू मांडताना वकील मग कमी पडले म्हणायचं, कारण पवार यांनी देखील त्या संदर्भात वकील बदलून तुम्हाला त्या ठिकाणी वकील म्हणून नियुक्त करावं अशा पद्धतीची तेव्हा ॲडव्होकेट सुधांशू चौधरी ज्यांनी केस चालवली ते माझे मित्र आहेत, वर्गमित्र आहे आणि मी त्याला आधीपासून ओळखतो. अत्यंत प्रामाणिक, हुशार आणि चांगला माणूस. मी वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतो की कोणी किती हुशार असेल, कायद्यामध्ये काय म्हणतात आपण माहितीगार असलेला असेल, तरीसुद्धा अशी परिस्थिती झालेली आहे की एक तिसरा घटक आपण विसरतो, न्यायाधीश, न्यायव्यवस्था. म्हणजे वकील बाजू मांडू शकतो पण बाजू मांडूच दिली नाही तर काय करणार, आणि वकील बाजू मांडू शकतो पण ती ऐकूनच घेतली नाही तर काय करणार, किंवा जे दुसऱ्यांचं कोणाचं ऐकायचं आहे तसं ऐकून एखादा निर्णय ठरवूनच बसलेले असतील तर काय करणार. असे काही न्यायाधीश आहेत, पण अनेक न्यायाधीश चांगले आहेत म्हणून न्यायव्यवस्था सुरू आहे. आणि त्यामुळे वकिलांचा आता प्रश्न उरला नाही. राजूभाऊ शेट्टी किंवा बाकी सगळ्यांनी ज्या पद्धतीने याच्यामध्ये मध्यस्थी केलेली आहे, सरकारने सांगितलं की आता माधवी हत्ती आपल्याला परत देणार. परत देताना काही सोयीसुविधा इथे असल्या पाहिजे, त्याच्यासाठी खर्चाची तरतूद कोण करणार, त्या कशाप्रकारे तरतुदी असल्या पाहिजे आणि हत्तीचं जीवन अधिक चांगलं होईल यासाठी काय करायचं, याबद्दलचे अटी, शर्ती, नियम हे ॲग्रीमेंटच्या स्वरूपात येतील. त्यामुळे त्यांनी हट्ट सोडला असेल तर मग न्यायालयाला सुद्धा एक उपाय म्हणून जेव्हा सुचवण्यात येतो की हा असा पर्याय आहे आणि या अटींच्या खाली हत्ती परत देण्यासाठी तयार आहे, सरकार मध्यस्थी करतात, तर अशा वेळेस त्याचा विचार नक्कीच न्यायालय करेल. कारण की न्यायालयाला शेवटी पर्याय शोधणं महत्त्वाचं असतं. अनेकदा न्याय म्हणजे काय असते की न्याय अन्याय शोधण्यापेक्षा सुद्धा पर्याय शोधून न्यायाचं व्यवस्थापन झालं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आणि तसं होताना याच्यामध्ये दिसत पेटा आणि HPCला देखील यामध्ये विश्वासात घेऊन हे सगळं करावं लागेल. पेटाला विश्वासात घ्यावं, त्या हाय पॉवर कमिटीला विश्वासात घ्यावं, माझं त्याच्याबद्दल काही मत नाही. परंतु मी जसं मगाशी म्हटलं की पर्याय सगळ्यांतर्फे सहमतीने जेव्हा कोर्टासमोर सादर करण्यात येईल आणि रिव्ह्यू त्याच्याबद्दलचा करावा अशी विनंती करण्यात येईल, तेव्हा न्यायालयाला सुद्धा कोणत्याही अडचण त्याच्यामध्ये असणार नाही. कारण शेवटी हत्ती हा केंद्रस्थानी आहे. हत्तीची सुरक्षा, हत्तीचं जीवन चांगलं होणं आणि हत्तीवर अन्याय होणार नाही, क्रूरता होणार नाही हे बघणं, हे जर सगळं होत असेल तर मग न्यायालयाला त्याच्या संदर्भात तसा निर्णय देण्यासाठी काही प्रश्न निर्माण होणार नाही असं वाटतं. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.